पुण्यात दैवी शक्तीचा दावा करत अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या स्वप्नील लांडे उर्फ गुरुभाई या भोंदू बाबावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल झालाय। 14 वर्षीय मुलीला मांडीवर बसवून कानात मंत्र फुंकत त्यानं गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतायत। श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारांवरती पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, या भोंदू बाबावरती काही कारवाई झाली आहे का? आपण बघतोय की पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरामध्ये राहणारा हा भोंदू बाबा आहे आणि या सगळ्या भोंदू बाबानं जो सगळा हा प्रकार केलेला आहे अल्पवयीन मुलीच्या शोषणाचा, या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। पोलीस या सगळ्या प्रकरणात तपास करतायत। आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात हा गंभीर गुन्हा आणि या सगळ्या घटनेमुळे प्रचंड खळबळ जी आहे ती सगळ्या परिसरामध्ये उडालेली होती। आपण या मुलीला कानात मंत्र फुंकून तुला काही अडचण असेल तर माझ्याकडे ये असं सांगून तिच्याशी गैरवर्तन केलेलं आहे। या आरोपीनं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो फिर्यादींकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं दाखल झाल्यानंतर पोलीस सध्या या सगळ्या प्रकरणात तपास करताना बघायला मिळतात। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।